18 अप्रैल 2026 को प्रातः 11 बजे तक के लिए स्थगित की जाती है। आरक्षण विधेयक नामंजूर झालेलं आहे। महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडली आहेत। महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झालेलं आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। 298 मतं या विधेयकाच्या बाजूने पडली आहेत, तर 230 मतं या विधेयकाच्या विरोधात पडलेली आहेत। सध्या आपण जर पाहिलं तर हे विधेयक संसदेत नामंजूर झालेलं आहे। महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाले। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। 298 मतं या विधेयकाच्या बाजूने पडलेली आहेत, तर 230 मतं या विधेयकाच्या विरोधात पडलेली आहेत। तर ही तिन्ही विधेयकं यावेळी नामंजूर झालेली आहेत। महिला आरक्षणाशी जोडणारं मतदारसंघाची फेररचना, घटना दुरुस्ती विधेयक, मतदारसंघाच्या फेररचनेसाठी आयोगाची स्थापना करणारा मंजुरी देणारं दुसरं विधेयक आणि केंद्रशासित प्रदेशात आरक्षणाची अंमलबजावणी करणारं तिसरं विधेयक, हे तिन्ही विधेयक नामंजूर करण्यात आलेली आहेत। कारण या विधेयकाच्या बाजूनं 298 मतं पडली आहेत आणि विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडलेली आहेत। मोदी सरकारला खरं तर हा मोठा धक्का मानला जातोय। हे विधेयक पडलेलं आहे संसदेत, मतदानाच्या माध्यमातून हे विधेयक पारित केलं जाणार होतं, मात्र मोदी सरकारला आता हा मोठा धक्का मानला जातोय। 360 मतांची गरज होती विधेयक पारित करण्यासाठी, मात्र आपण जर पाहिलं तर आता हे विधेयक नामंजूर झालेलं आहे। घटनादुरुस्ती विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडलेली आहेत। तर घटनादुरुस्ती विधेयकाविरोधात जवळपास विरोधकांनी आपली भूमिका ठाम ठेवली आणि त्यानंतर 230 मतं विधेयकाच्या विरोधात पडलेली आहेत।